गायकवाड मार्गदर्शकांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे आधारदैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर ज्या महामानवाने या देशाला लोकशाही प्रदान केली आणि तुम्हाला आणि मला या देशाचं मालक बनवलं आणि सन्मानाने जगायला शिकवलं ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या यशवंतनगर गडातील चिखली गावच्या सभेला उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अल्पकाळात घराघरामध्ये आणि मनामनामध्ये आपली ऊर्जा जन्माला घातली ते जयभाऊ गोरे, त्याचबरोबर मदनदादा भोसले, अनिल सावंत, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व तिन्ही उमेदवार. नावं घेत बसत नाही भाऊ, थोड्या वेळेचा हे ठेवून. आणि आजची होत असलेली ही बीजेपीची सभा, भाऊ ज्या वेळेला देशाच्या राजकारणामध्ये बदल सुरू झाला, खरं तर आपण सर्व पुरोगामी विचाराची मंडळी, पण देशाच्या राजकारणामध्ये लोकांचा विकासासाठी, सामान्यांच्या विकासासाठी आणि हा देश जगाच्या पातळीवर एक आगळं वेगळं आपलं अस्तित्व जन्माला घालण्यासाठी आणि जगाच्या पातळीवर एक नंबरला नेण्यासाठी परिवर्तनाची गरज होती. आणि ही परिवर्तनाची गरज ओळखून माझे नेते रामदासजी आठवले यांनी पहिल्यांदा BJP बरोबर युती केली. 2 मिनिटं ती परिस्थिती मांडली तर पुढं लोकांपर्यंत जाता येईल. मग मला माहिती आहे काय भाषण करायचं. हां, डिस्टर्ब का करतोय? 2014 मध्ये माननीय रामदासजी आठवले साहेबांनी परिस्थितीचा अभ्यास केला, लोकांप्रती आदर ठेवत सन्माननीय मोदीजी साहेबांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावेळेला आठवले साहेबांना झालेला विरोध आपण पाहिला तर आठवले साहेबांनी सांगितलं, हा देश जेवढा भीमशक्तीचा आहे तेवढा शिवशक्तीचा आहे. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्राला जर सुफलम करायचं असेल तर आपल्याला हा निर्णय घेणं काळाची गरज आहे. आमच्यासारख्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी समर्थन दिलं आणि 2014 मध्ये आम्ही आपल्या सोबत आलो. पहिली BJP आणि RPIची युती झाली. आणि भाऊ आपल्याला ज्ञात असेल, मला इथली खासदारकीची उमेदवारी मिळाली. मी पडणार का जिंकणार हे माहीत नव्हतं, पण नरेंद्र मोदींचा मी साथीदार होणार हे एकमेव मनामध्ये ऊर्जा ठेवली आणि नरेंद्र मोदींच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आणि महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाला एक बदल मिळाला. हा बदल मिळाला तुमच्या विकासाचा, हा बदल मिळाला माझ्या मायबहिणींना सक्षम करणारा, हा बदल मिळाला आमच्या हातामध्ये सक्षमपणे राजकारण येण्याचा, हा बदल मिळाला आम्हाला आमच्या पायावर उभं राहण्याचा. आणि हा बदल दिला नरेंद्र मोदी यांनी देवाभाऊने एकत्र येऊन दिला. आणि हा दिलेल्या बदलाला सक्षम करण्यासाठी राजकारण करायचं आहे. राजकारण माझा पक्ष काय म्हणेल, माझा विचार काय म्हणेल, पण माझा देश काय म्हणेल या दिशेने जाण्याचा हा बदल आहे. आणि म्हणून आपण सगळे सोबत निघालेलो आहोत. देशाला स्वातंत्र्य म्हणून या देशावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्य किती काळ होतं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पण त्या काळात झालेला बदल आणि आजच्या काळातला झालेला बदल हा भाऊंनी पाहिला आणि भाऊंनी साथ दिली. आणि महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये एक नवं पर्व भाव आपण उभं केलेलं आहे. मला विश्वास आहे की जे जे घडलं नाही 75-70 वर्षात ते घडणार मोदींच्या काळात, नरेंद्र भाऊंच्या काळात. आणि येणार विकास प्रत्येकाच्या दारात. आणि तो विकास देण्यासाठी आपण ही उमेदवारी लढवलेली आहे. खरं तर मला अनेकांचे प्रश्न आहेत की तुम्ही इतके कसे काय आत गेलेलात, अचानक बापू तुमच्यातला बदल काय? माझा बदल माझ्या जनतेप्रती असलेला आदर आहे. माझा बदल माझ्या आया बहिणीप्रती असलेला आदर आहे. आणि माझा सगळ्यात मोठा बदल आहे तो माझ्या पश्चिम भागाला सुरक्षित करण्यासाठी, पश्चिम भागाचा विकास करण्यासाठी आणि पश्चिम भागामध्ये दुधाची गंगा वाहण्यासाठी केलेला बदल आहे. आणि भाऊ तुम्ही आमच्या सोबत आहात. इथल्या काही नेत्यांनी भाष्य केलं की स्वप्नील एवढी ही आणतो कुठून फंड, उभा कसा करतो? मी त्याला मनातनं सांगितलं
या फंड जयाभाऊमुळे उभा राहतो आणि घराघरात जातो. मदन दादासारखा नेता लाभलेला आहे. दादा आपल्याला सांगतीलच की गेले किती वर्ष मी दादाच्या सोबत आहे. अनेक प्रसंग आलीत. आम्ही वाईट मार्गावर गेलो, आम्ही खालती उतरलो, पायऱ्या उतरलो, पण उतरलेल्या पायरीला भाऊ दादांच्या सोबत प्रत्येक पायरी खाली उतरलो आणि प्रत्येक पायरीवर चढलेलो आहे. त्यामुळे मला विश्वास आहे आमच्या बदलानं आणि आपल्या निर्णयानं पश्चिम भाग हा सुजलाम आणि सुफलाम होणार आहे. आपल्या निर्णयानं घराघरामध्ये ज्ञानगंगा होणार आहे. आपल्या प्रयत्नानं आपल्या मतानं आमच्या वाट्याला आलेलं कित्येक वर्षाचं दुःख नाहीसं करणार आहेत. आणि ते दुःख नाहीसं करण्यासाठी या मितीला आपल्यासोबत आलेले आहेत. जयाभाऊ आलेले आहेत. त्यांनी शब्द दिलेला आहे पश्चिम भागाचं पर्यावरण उभं राहणार, पश्चिम भागामध्ये ज्ञानगंगा येणार आणि पश्चिम भागामध्ये पर्यटन उभं राहिलं की माझा भाऊ, माझी बहीण, माझा बाप, माझी आई जी इथल्या लेकरांची फोटो भरण्यासाठी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन बसून लेकराकडे डोळे लावलेले आहेत, त्या सर्व पाखरं पुन्हा आपल्या घरी परत येणार आणि हाच भाग या महाराष्ट्राच्या विकासाचं केंद्रबिंदू ठरणार आहे. आणि ते ठरवण्यासाठीचा चाललेला प्रयत्न आहे. त्यामुळं आपलं मत हे BJPला असलं पाहिजे, आपलं मत विकासाला असलं पाहिजे, आपलं मत जयाभाऊच्या पाठीवर हात ठेवणार आहेत त्याला असलं पाहिजे. आणि हे मत तुमच्यासाठीचं आहे, तुमचं आहे. त्यामुळे इकडे तिकडल्या पिंडीला पाणी घालण्यापेक्षा भाऊ आपण डायरेक्ट शंकराच्याच पिंडीवर जाऊया आणि दूध वाहूया आणि शंकरांना नतमस्तक होऊया. अरे महादेवच देणार आहे. तुम्ही कुठेही गेला तरी शेवटी महादेवाशिवाय पर्याय नाही. आणि देशाचा महादेव कोण आहे माहिती आहे का? देशाचा महादेव नरेंद्र मोदी जे आहेत. त्यांच्या पायावर, त्यांच्या पिंडीवर भाऊ दूध व्हायलं की सगळ्या देवाला पोचतं आणि सगळ्या देवाला दूध पोचलं की सगळे देव पावतात आणि पावलेले देव तुम्हा आम्हाला आशीर्वाद देतात. आणि हे आशीर्वाद द्यायला माझ्या बहिणी आलेल्या आहेत. आजपर्यंत कधी घडलं नव्हतं. बहिणींकडे कधीच कुणाचं लक्ष नव्हतं. सरकार आमचं, सगळं आमचं, पण बहिणी अविकसित. अरे बहिणीला पायावर उभं करण्यासाठी एक चांगला निर्णय घेतला. 1500 रुपये तिच्या महिन्याला मला वाटतं ती या फंडात पडले आणि माझी बहीण सन्मानानं उभी राहिली आणि सन्मानानं उभी राहून ती आता मोदी मोदी करू लागलेली आहे. तेव्हा एकदा का बहिणी आपल्यासोबत आल्या, आई आपल्यावर आली, तिनं आपल्या डोक्यावर हात ठेवला की बदल नाही. मग मत कुणाला? माझ्या बहिणींना प्रश्न आहे, मत कुणाला? भाजप आपला भाऊ आहे. भावानं आपलं रक्षण केलेलं आहे. भावानं आपल्या व्यथात आणलेल्या आहेत. त्या व्यथेला उत्तर आणि त्या भावाला आशीर्वाद म्हणून आपलं मत कमळाला गेलं पाहिजे. आपलं मत ही उद्याच्या विकासाची नांदी ठरेल आणि हा पश्चिम भागाचं सोनं होईल हा मला पूर्ण विश्वास आहे. आज विद्रोहीकरण सुरू आहे. उद्या हा भाग पर्यावरणात बदलेल आणि महाबळेश्वरकडे येणारं सर्व पर्यटन खाली उतरण्यासाठी भाऊ आपण प्रयत्न करावा, आमच्या सोबत उभं राहावं आणि नवा अध्याय घडवावा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. विश्वास ठेवा. जास्त बोलत नाही पण विश्वास ठेवा. या गणातनं रोहित वाडकरला किमान 2000 प्लस दिल्याशिवाय घरी राहणार नाही. कमीत कमी 2000. मग त्याच्यापेक्षा जास्त काउंटडाऊन आता तुम्ही सांगायचं कसं करायचं ते. तुम्ही दिलेल्या ताकदीवर पुढचं काउंटडाऊन. पण तुम्ही काही म्हणो, तुम्ही किती लावा शक्ती, तुम्ही किती लढवा युक्ती, तुम्ही कितीही करा रे हल्ला, हा मजबूत भाजपचा किल्ला, हा किल्ला घेऊन निघालेला आहोत उद्याचं साम्राज्य बदलण्यासाठी. हा किल्ला घेऊन निघालेला आहोत छत्रपती शिवरायांचं स्वराज्य सुरक्षित ठेवण्यासाठी. आणि हा किल्ला घेऊन निघालेला आहोत जयभाऊ तुमच्या पाठीशी उभं राहून, तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला सक्षम करून, तुमच्या मागं राहून या महाराष्ट्राचं राजकारण पूर्वजात नेण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही आमच्या सोबत या एवढंच आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद बापू. यानंतर अभिपूर